संवाद व त्यावर आधारित प्रश्न. संवाद मीन्स कन्व्हर्सेशन, डायलॉग्स अँड क्वेश्चन आन्सर्स बेस ऑन इट. संवाद व त्यावर आधारित प्रश्न. आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या. 2 किंवा अधिक व्यक्तींमधील बोलणे किंवा संभाषण म्हणजे संवाद होय. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकमेकांबरोबर बोलत असतात, 2 किंवा 3 किंवा 4, त्याला संवाद असे म्हणतात. दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचा. हा संवाद कोणाकोणात झालेला आहे, किती व्यक्तींमध्ये झालेला आहे हे लक्षात ठेवा. संवाद केव्हा झाला, कोठे झाला, कोण काय म्हणाले हे लक्षात ठेवा. संवादाचा विषय समजून घ्या. उत्तराचा योग्य पर्याय निवडताना 4ही पर्याय वाचून उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. संवादावर किमान 3 प्रश्न विचारले जातील. संवाद व त्यावर आधारित प्रश्न. पहा आता, पुढील संवाद वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चला आता आधी आपण हे कन्व्हर्सेशन, हा जो संवाद दिलेला आहे तो वाचूयात. मुलांनो, तुम्ही पुस्तके वाचता ना? हो गुरुजी, दररोज वाचतो. आजच्या तासाला आपण पुस्तक कसे लिहायचे याबद्दल चर्चा करूया. चालेल गुरुजी. आपण पुस्तक हाताने लिहिणार आहोत. त्याला हस्तलिखित म्हणतात. गुरुजी, त्यात कोणी कोणी लिहायचे? अरे, तुम्हीच सर्वांनी लिहायचे. तुम्हीच लेखक. आम्ही सगळे लेखक आहोत. होय, तुम्ही सुद्धा छान गोष्टी, कविता लिहू शकता. आपण एकत्र बसून वाचन करू, मग लिहायला घेऊ. गुरुजी, या हस्तलिखिताला काय नाव देऊया? तुम्हीच सांगा बरं एक छान नाव. पारिजातक हे नाव देऊ. पहा आता, इथे संवाद दिला आहे. हा संवाद आहे गुरुजी आणि काही विद्यार्थी म्हणजे शिक्षक आणि स्टुडंट यांच्यामध्ये झालेला हा संवाद आहे. आता गुरुजी मुलांना काय सांगतायत? मुलांनो, तुम्ही पुस्तके वाचता ना? हो गुरुजी, दररोज वाचतो. आता विद्यार्थी काय सांगतायत? गुरुजी म्हणजे टीचर. आम्ही काय करतो? दररोज वाचतो म्हणजे डेली वाचतो. आजच्या तासाला आपण पुस्तक कसे लिहायचे याबद्दल चर्चा करूयात. गुरुजी त्या विद्यार्थ्यांना सांगतायत की आज आपण पुस्तक म्हणजे टेक्स्टबुक कसे लिहायचे, हाऊ टू राईट, कसे लिहायचे म्हणजे हाऊ टू राईट याबद्दल चर्चा म्हणजे डिस्कशन. आपण काय करूया? चर्चा करूया. सगळे विद्यार्थी बोलतायत, चालेल गुरुजी. आपण पुस्तक हाताने लिहिणार आहोत. आता आपण हे जे टेक्स्टबुक लिहिणार आहोत ते कसे लिहिणार आहोत? हाताने म्हणजे हँड रिटन. त्याला हस्तलिखित म्हणतात. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले, हँड रिटन, त्याला हस्तलिखित असे म्हणतात. गुरुजी, त्यात कोणी कोणी लिहायचे? आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय. त्या हस्तलिखित, त्या हाताने लिहिण्याच्या पुस्तकामध्ये कोणी कोणी लिहायचंय? अरे, तुम्हीच सर्वांनी लिहायचे. तुम्हीच लेखक. गुरुजी काय सांगतायत? आता तुम्ही सगळ्यांनी लिहायचंय. तुम्हीच काय आहात? लेखक आहात. लेखक म्हणजे कोण? रायटर. आम्ही सगळे लेखक आहोत. विद्यार्थी काय विचारतायत? आम्ही सगळे काय आहोत? लेखक आहोत. होय, तुम्ही सुद्धा छान गोष्टी, कविता लिहू शकता.
गुरुजी त्यांना काय सांगतायत, तुम्ही छान गोष्टी मीन्स स्टोरीज, कविता, पोएम्स काय करू शकता, लिहू शकता. आपण एकत्र बसून वाचन करू आणि आपण सगळे एकत्र बसून काय करूयात, वाचन म्हणजे रीडिंग, वाचन मीन्स रीडिंग, वाचन करू, मग लिहायला घेऊ. गुरुजी या हस्तलिखिताला काय नाव देऊयात. आता विद्यार्थी काय विचारतायत, आपण जे हस्तलिखित जे काही लिहिणार आहोत त्याला आपण काय नाव देऊयात. तुम्हीच सांगा बरं एक छान नाव. गुरुजी काय सांगतात विद्यार्थ्यांना, तुम्हीच एखादं छान नाव सांगा. पारिजातक. विद्यार्थ्यांनी काय नाव सुचवलं आहे, पारिजातक हे नाव देऊ. पहा आता हा संवाद, हे कन्व्हर्सेशन हे कुणामध्ये झालेलं आहे, विद्यार्थी आणि गुरुजी म्हणजे शिक्षक. आता यावर आधारित प्रश्न, हा संवाद कोठे घडला असावा. हा संवाद कोठे घडला असावा. 1 मैदानावर, 2 शाळेत, 3 वर्गात, 4 बागेत. आता पहा तुम्हीच सांगा. गुरुजी, विद्यार्थी म्हणजे टीचर्स, स्टुडंट्स सगळे एकत्र कुठे भेटतात, क्लासरूममध्ये, हो की नाही, क्लासमध्ये. म्हणजेच हा संवाद कोठे घडला असावा, वर्गात. कुठे घडला असावा, वर्गात. म्हणून प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचा उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर्गात. प्रश्न क्रमांक 2 हस्तलिखित कशाला म्हणतात. 1 हाताने लिहिलेले, 2 छापलेले, 3 टाईप केलेले, 4 विकत घेतलेले. आता आपण याच्यात पाहिलं संवादामध्ये, जे हाताने लिहिलेले पुस्तक असतं त्याला हस्तलिखित असं म्हणतात. हाताने लिहिलेल्या पुस्तकास हस्तलिखित असे म्हणतात. मग हस्तलिखित कशाला म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हाताने लिहिलेले. म्हणून प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हाताने लिहिलेले. प्रश्न क्रमांक 3 संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असावा. संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असावा. 1 2 2 4 3 10. पर्याय क्रमांक 4 निश्चित सांगता येत नाही. आता पहा, इथे गुरुजी म्हणजे शिक्षक तर होते, पण किती विद्यार्थी बोलत होते हे काही सांगितलेलं नाही, किंवा आपल्याला त्यांनी विद्यार्थ्यांची नावंसुद्धा दिलेली नव्हती. मग आपल्याला माहीत आहे का किती विद्यार्थी बोलत होते ते. नाही. आणि वर्गातील मुलांची संख्यासुद्धा आपल्याला निश्चित माहीत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 3 संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असावा ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे निश्चित सांगता येत नाही. तर आता पहा, हा आपला एक संवाद झालेला आहे. आता खाली एक संवाद तुम्हाला दिलेला आहे. त्या संवादावरती तुम्ही सराव करायचा आहे. तो संवाद व्यवस्थित वाचा व त्यावर आधारित जे 3 प्रश्न दिलेले आहेत ते सोडवून व्यवस्थित सराव करा. धन्यवाद.